आम्ही प्रशासनाला सांगितलेलं आहे, संबंध देशभर नेट मध्ये जो गोंधळ झाला, एनटीए सारख्या संस्थेने पेपर फोडण्याचं काम केलं, त्या सगळ्या अधिकाऱ्यांवरती, त्या सगळ्या संस्थेच्या लोकांवरती कारवाई झाली पाहिजे आणि केंद्रीय शिक्षा मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला पाहिजे, ही आमची प्रमुख मागणी आहे। अहो, ज्यांना स्वप्न बघतात डॉक्टर होण्याचं स्वप्न मनी बाळगणाऱ्या विद्यार्थ्याच्या स्वप्नावरती पाणी सोडण्याचं काम हे केंद्र सरकार आणि त्यांची एनटीए संस्था केलेली आहे। त्यांचं या ठिकाणी आम्ही विद्यार्थी युवा आघाडीच्या वतीनं DYFI-च्या वतीनं तीव्र शब्दात निषेध करतो। पोलिसांचा अधिकार करताय, याकरता आम्ही पोलिसांना परमिशन विचारलं, आम्ही त्यांना रिसर सांगितलं, आम्ही या ठिकाणी येतो, जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देतो, परंतु त्यांनी आम्हाला परमिशन नाकारलेलं आहे। तुम्ही फक्त परमिशनच नाकारू शकता, आमची भावना, आमची आक्रमकता तुम्ही रोखू शकत नाही। म्हणून आम्ही त्यांना सांगितलेलं आहे, आता आम्ही कलेक्टर ऑफिसकडे कूच करतोय, तुम्हाला काय करायचं करा। ते लोक गेटवरती येतात, आमच्या सगळ्या विद्यार्थ्यावरती, तरुणावरती त्यांनी हल्ला केला, मारलं, झटापट झाली। आम्ही अत्यंत शांततेनं सलगशीर मार्गाने या ठिकाणी आलो, परंतु पोलिसांनी याला गालबोट लावण्याचं काम केलं। या ठिकाणी पोलीस प्रशासनाचा मी तीव्र शब्दात निषेध करतोय। कलेक्टर जोपर्यंत आमचं निवेदन घेत नाहीत तोपर्यंत आम्ही इथून जाणार नाही, हा आमचा इशारा आहे। नेटच्या विद्यार्थ्याला न्याय मिळालाच पाहिजे।